मुलांनो आज काय खायचं? मंचुरियन। वाव, चला तर मग पटकन मंचुरियन बनवायला घेते। अर्धा किलो कोबी आणली, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आणि पोहे घेतले मिक्सरला वाटून बारीक। अर्धी वाटी पोहे घेतले, मैदा घेतला चाळून, तांदळाचं पीठ थोडंसं आणि थोडा कलर आणि काळी मिरी पावडर, मीठ, लाल तिखट, थोडं कोथिंबीर असं करून मिश्रण तयार करून घेतलं मंचुरियनचं। घरच्या घरी मंचुरियन बनवून खा तुम्ही, पोटभर असे खायला भेटतील। तर आता चटणी पण बनवते, लसूण वगैरे सोलून घेतला, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं कोबीचे ते असं जाडसर भाग असतो तो मिक्सरला वाटून घेतला। चटणी पण घरच्या घरीच बनवते आणि एक कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलं 2 चमचे, मिक्स करून घेतलं पाण्यात, थोडासा कलर घातला, काळी मिरी पावडर, विनेगर आणि थोडासा सोया सॉस टाकला त्याच्यामध्ये। चटणी मस्त झणझणीत आपली तयार झालेली आहे आणि ते आपलं तेल पण गरम झालं। म्हटलं आता चला मंचुरियन फ्राय करून घेऊया, मुलं वाट बघतायत मंचुरियनसाठी। मस्त कुरकुरीत मंचुरियन फ्राय केले आणि एवढे टेस्टी बनणार आहे ते मंचुरियन। तुम्ही पण नक्की बनवा घरी। शेव वगैरे आणली आणि मस्त मुलं बघा मंचुरियनसाठी वाट बघतायत। घ्या मंचुरियन, एन्जॉय करा। घ्या मंचुरियन। खूप दिवसापासून बोलत होते मम्मी मंचुरियन बनव घरीच, कारण घरी बनवलं तर पोटभर खायला भेटतात। मस्त झणझणीत चटणी आणि मंचुरियन, शेव वगैरे मुलं एन्जॉय करतायत। मी पण आता बसणार त्यांच्या बरोबर खायला, मला पण खूप मंचुरियन आवडतात। तर तुम्ही पण नक्की बनवा आणि वाट कसली बघताय, पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मंचुरियन तुम्ही पण बनवून एन्जॉय करा मुलांबरोबर। बघा मी पण बसलेली आहे मंचुरियन खायला। वाव, मस्त असं आम्ही मंचुरियन एन्जॉय केले। असंच मी काय काय पदार्थ घरच्या घरीच बनवून मुलांना घालते, तर तुम्ही पण बनवून खा नक्की।